हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपला लास्ट टॉपिक असणार आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता स्टार्स जे आहे ते आपल्याला नाईट मध्ये सीन होतात आणि सनलाईट गेल्यानंतर सुद्धा आपल्याला स्टार्स सीन होतात बिकॉज दे आर सेल्फ ल्युमिनस. मीन्स त्यांच्याकडे स्वतःचा लाईट आहे आणि ते सेल्फ ल्युमिनस आहे. आणि आपण जर बघितलं तर स्टार्स आपल्याला रात्रीच्या टाइमला लुकलुकताना दिसतात, मीन्स ट्विंकल होताना दिसतात. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे काय तर बघू शकता, लाईट जो अपियर होतो आपल्याकडे स्टार्स कडून तो पॉइंट सोर्स ऑफ लाईट असतील बिकॉज तो आपल्यापासून खूप जास्त दूर आहे आणि खूप जास्त दूर असल्यामुळे पॉइंट सोर्स ऑफ लाईट आपल्याला अपियर होतो ऍज स्टार्स पासून. आता बघू शकता स्टार्स जे स्काय मध्ये प्रेझेंट आहे तिथून आपल्यापर्यंत लाईट येईपर्यंत तो रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातो. तर आपण जर बघितलं जिथून आपल्याकडे स्टार्सचा लाईट येत आहे तो येत आहे रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता आपण जर स्कायज मध्ये बघितलं तर तिथे जे पार्टिकल्स असतील ते व्हेरी लेस असतील ऍज कम्पेअर टू अर्थ. अर्थवर जे पार्टिकल्स असतील, अर्थच्या अॅटमॉस्फिअर मध्ये जे पार्टिकल्स असतील ते ग्रेटर असतील. तिची जी एअर डेन्सिटी असेल अर्थ ॲटमॉस्फिअरची ती ग्रेटर असेल ऍज कम्पेअर टू स्काय. स्काय मध्ये एअर डेन्सिटी खूप कमी असेल आणि त्यामुळे तिथे क्रिएट होते रेअरर मीडियम, तर ॲटमॉस्फिअर मध्ये क्रिएट होते डेन्सर मीडियम. आणि त्यामुळे आपण बघू शकतो जे रेज ऑफ लाईट आहे ते रेअरर टू डेन्सर येतात फ्रॉम स्काय. स्कायज मधून जेव्हा रेज ऑफ लाईट येतील ते येतील रेअरर टू डेन्सर मीडियम. आणि त्यामुळे जे अपॅरंट पोझिशन आहे, बघू शकता ज्या पोझिशनला आपल्याला स्टार्स दिसतात याला म्हणून आपण अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार, जिथे आपल्याला ते अपियर होतात की आहेत म्हणून अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार्स. अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार्स. आता ऍक्च्युअल मध्ये जे स्टार्स आपल्याला अपेअर होतात ते त्या पोझिशनला नसतील बिकॉज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कुठेही लक्षात घेतलेलं नाही आहे. बट जे स्टार्स असतील ते ऑलवेज स्टार्स कडून जो लाईट येत आहे तो ऑलवेज जातो रेअरर टू डेन्सर मीडियम. बिकॉज आपण बघितलं स्काय मध्ये जे मीडियम असेल ते रेअरर असेल आणि अर्थ ॲटमॉस्फिअर मध्ये डेन्सर मीडियम असेल. तर रेअरर टू डेन्सर आल्याने आपल्याला ऍक्च्युअल मध्ये स्टार अपेअर होतो वर असेल बट तो ऍक्च्युअल मध्ये त्याच्यापेक्षा खाली असेल बिकॉज तो रेज ऑफ लाईट रेअरर टू डेन्सर मीडियम जातात फ्रॉम द स्काईज. स्काईज मधून जे रेज ऑफ लाईट येतात स्टार्स कडून ते जातात रेअरर टू डेन्सर मीडियम आणि त्यामुळे आपण बघू शकतो बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. रेअरर टू डेन्सर मीडियम जेव्हा जाईल तेव्हा ते बेंड विल टुवर्ड्स द नॉर्मल आणि त्यामुळे आपल्याला अपेअर होतात ते वर असतील बिकॉज आपण स्ट्रेट लाईन अज्युम करतो. बट तो रेअरर टू डेन्सर जाताना बेंड होतो टुवर्ड्स द नॉर्मल आणि त्यामुळे आपल्याला स्टार्स अपेअर होतील वरच्या साईडला बट ते ऍक्च्युअल असतील त्याच्या खाली. तर बघू शकता हे अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार्स आहे जे आपण बघतो ऍक्च्युअल मध्ये आपल्याला फील होतं तिथे प्रेझेंट आहे स्टार्स बट ते त्यापेक्षा खाली पोझिशनला असतील बिकॉज ऑफ बेंडिंग ऑफ लाईट टुवर्ड्स द नॉर्मल. आणि तिथे प्रेझेंट असेल रेअरर टू डेन्सर, मीन्स स्कायज मध्ये रेअरर मीडियम असेल आणि लाईट जो ट्रॅव्हल होतो तो रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल होतो आणि त्यामुळे तो बेंड होतो टुवर्ड्स द नॉर्मल. त्यानंतर बघू शकता आता हे जे मीडियम असेल, आता जे आपलं स्कायज मध्ये स्पेस मध्ये मीडियम आहे ते जे मीडियम असेल ते काही फिक्स मीडियम नसेल. मीन्स तिथे जे एअर डेन्सिटी असेल ते कॉन्स्टंट नसणार आहे. ॲटमॉस्फिअर मध्ये जे एअर डेन्सिटी असेल ते कॉन्स्टंट नसणार आहे आणि त्यामुळे जर बघितलं आपण तर मीडियम हे ऑलवेज चेंजिंग असतं आणि मीडियम ऑलवेज चेंजिंग मध्ये असल्यामुळे ते जे बेंडिंग ऑफ लाईट आहे ते फिक्स नसेल आणि त्यामुळे तुम्हाला कधी स्टार्स अपिअर होईल ऍज अ ट्विंकल करताना. स्टार्स अपिअर होईल तुम्हाला ट्विंकल करताना, मीन्स तुम्हाला कधी खूप जास्त लाईट दिसेल तर कधी खूप कमी लाईट दिसेल. पुन्हा लाईट जास्त दिसेल कमी दिसेल आणि यालाच म्हणतो आपण ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. स्टार्स कडून येणारा लाईट जो आहे तो जास्त कमी कमी जास्त होत जातो. मीन्स कधी लाईट जास्त असेल कधी कमी असेल, कधी जास्त असेल कधी कमी असेल आणि हे होतं ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होत जातो कंटिन्युअसली आणि हा चेंज होतो ड्यू टू चेंजिंग मीडियम. मीडियम चेंज होत आहे कंटिन्युअसली आणि मीडियम का चेंज होत असेल तर एअर डेन्सिटी हे ॲटमॉस्फिअर आणि स्पेस मध्ये कॉन्स्टंट राहत नाही, त्यामुळे कंटिन्युअसली चेंजिंग असतं आणि त्यामुळे आपल्याला जे स्टार्स आहेत ते अपेअर होतात ऍज अ ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. तेच जर बघितलं आपण तर प्लॅनेट्स ट्विंकल होत नाही. जर आपण बघितलं मून तर मून ट्विंकल होताना आपल्याला दिसणार नाही. प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. जसे आपलं स्टार्स ट्विंकल होतात त्याचा लाईट कमी जास्त होतो तसंच प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल बिकॉज आता जर बघितलं आपण प्लॅनेट्स ट्विंकल का नाही होत असेल तर जर प्लॅनेट्स बघितलं तर हा खूप मोठा सोर्स ऑफ लाईट दिसतो आपल्याला. आता जर बघितलं आपण तर स्टार जे आहे एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट असेल, स्टार जो आहे एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट असेल पण प्लॅनेट्स जे आहे ते खूप जास्त सोर्सेस ऑफ लाईट पासून बनलेलं आहे. आपल्याला जर प्लॅनेट्स बघितला तर साईज मध्ये मोठा दिसत असेल आणि आपण याला कन्सिडर करू हा नंबर ऑफ पॉइंट सोर्स ऑफ लाईट पासून बनलेला आहे. सो जो प्लॅनेट्स आहे हा साईज मध्ये मोठा असेल आणि आपण कन्सिडर करू की हा नंबर ऑफ सोर्स ऑफ लाईट पासून बनलेला आहे. आता नंबर ऑफ सोर्स ऑफ लाईट पासून बनला असल्या कारणाने एका सोर्सचा जरी लाईट कमी झाला
तरी तो मॅनेज केला जातो अदर सोर्सेसमुळे. बघू शकता एका सोर्स कडून लाईट कमी झाला तो मॅनेज केला जाईल अदर सोर्स कडून, एका सोर्सचा लाईट कमी झाला तर तो अदर सोर्स करून मॅनेज केला जाईल. आणि जो प्लॅनेट्स आहे ते खूप जास्त मोठा सोर्स ऑफ लाईट असेल आणि त्यामुळे आपल्याला तो ट्विंकल होताना नाही दिसणार, आपल्याला ट्विंकल होताना दिसते स्टार्स. बिकॉज पॉइंट सोर्स ऑफ लाईट अपिअर होईल आपल्याला स्टार्स आपल्याला होईल पॉइंट सोर्स ऑफ लाईट. तर जे प्लॅनेट्स असतील त्याचा जो सोर्स ऑफ लाईट आहे तो बिगर असेल ऍज कम्पेअर टू स्टार्स, आणि म्हणून आपल्याला प्लॅनेट्स ट्विंकल होताना नाही दिसणार, तर स्टार्स दिसतील आपल्याला ट्विंकल होताना. आणि इथे आपला एंड होत आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि यानंतर आपण बघू लेन्सेस.